भारताच्या हृदयात जिथे माती पिढ्यांच्या कथा सांगते, जिथे जमिनीतील प्रत्येक चर खऱ्या आशेने भरलेला आहे, तिथे एक शेतकरी जगतो। दशकानुदशके या हातांनी माती नांगरली आहे, पण प्रत्येक हंगामाच्या मागे एक शांत संघर्ष दडलेला आहे। वाढता खर्च, असमर्थ वीज पुरवठा आणि डिझेल पंपाचा भार। पण आता एक नवीन प्रकाश उगम पावत आहे। अक्षरशः मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना महाराष्ट्राच्या शेतांमध्ये परिवर्तनाचा किरण घेऊन येत आहे। महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आणि अवादा कंपनी यांच्या सहकार्याने राबवली जाणारी ही योजना शेतकऱ्यांना अविश्वसनीय वीज आणि महागड्या डिझेलवरून स्वच्छ नवीकरणीय सौर ऊर्जेकडे वळायला मदत करते। अवादा सौर ऊर्जेवर आधारित उपाययोजना राबवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे आणि शेतकऱ्यांना शाश्वत ऊर्जेकडे वळवण्यास मदत करत आहे। अक्षय ऊर्जेच्या क्षेत्रात अवादा आपली मजबूत बांधिलकी जपत भारताच्या कृषी क्षेत्रात सौर नवप्रवर्तन घडवत आहे। नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश। आज आपण आलेलो आहोत सांगली जिल्ह्यातील मने राजुरी या गावामध्ये, जिकडे अवादाचं हे भव्य मोठं सौर ऊर्जेचा प्रकल्प आहे। तसेच हे प्रकल्प अवादाचं मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना अंतर्गत राबवलं गेलेलं आहे। या प्रकल्पामधून सौर ऊर्जेची वीज निर्मिती आपण करत आहोत आणि त्याचप्रमाणे ही वीज निर्मिती आपण गावांमध्ये तसेच तालुक्यांमध्ये याचा प्रॉपरली विजेचा सप्लाय आपण करत आहोत, जेणेकरून भविष्यामध्ये कधीही वीज खंडित किंवा विजेची कधीही कमतरता आपल्याला कोणाला जाणवणार नाही। महेश दादा, मला एक सांगा, सौर ऊर्जाचा हा प्रकल्प येण्या अगोदर आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये ॲज अ शेतकरी तुम्ही काय काय इश्यूज फेस केलेत पहिले? सर, सौर ऊर्जा प्लांट आधी यायच्या आधी प्रॉब्लेम तर भरपूर होते। ते कसं व्हायचं सर, रात्री लाईट वेळी यायची 10, 10:30 किंवा 12 टायमिंग नसायचं लाईटचं। मग त्यावेळी आम्हाला शेतीचं आणि व्होल्टेजचा म्हणजे लोड शेडिंगचा बी प्रॉब्लेम भरपूर यायचा। सर, सौर प्लांट आल्यापासून भरपूर फायदा झालेला आहे आम्हाला। जसे की कसं आता सर, आम्हाला संध्याकाळी वेळी जागायला लागत नाही आणि तो फायदा, आणि दिवसा आम्हाला मुबलक प्रमाणात वीज मिळते। पाणी शेतीला आम्हाला हवे असेल त्यावेळी आम्ही देऊ शकतो पाणी, म्हणजे तेव्हा चांगली पिकं पण येतील। ज्यावेळी तसं म्हणायला गेलं तर सौर ऊर्जेमार्फत फार मोठा प्रगती चांगली झाली सूर्यदेवाच्या कृपेमुळे आणि आवाज सोलर प्लांटच्या कंपनीमुळे आमचा हा भरपूर फायदा झाला। सांगली सारख्या जिल्ह्यांमध्ये या बदलाची मुळे रुजायला सुरुवात झाली आहे। बसरगी, मने राजुरी आणि जिरग्या या गावांमध्ये सौर प्रकल्पामुळे लोकांचे जीवन उजळत आहे। सर्वप्रथम मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी MSKVY प्रकल्प राबवण्याची संधी दिल्याबद्दल मी महाराष्ट्र सरकारचे आभार मानतो। आम्ही 5 जिल्ह्यांमध्ये एकूण 1132 मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्प विकसित करत आहोत। सध्या आम्ही सांगली जिल्ह्यात आहोत, जिथे बसरगी, मने राजुरी आणि जिरग्याल येथे प्रकल्प यशस्वीरित्या कार्यान्वित केले आहेत। आता सौर ऊर्जेमुळे दिवसा सातत्याने वीज उपलब्ध होत आहे, शाळांमध्ये नीट प्रकाश मिळतो आहे आणि शेतामध्येही दिवसा सुरक्षितपणे काम करता येते। यामुळे स्थानिक विकासाला चालना मिळाली असून आवश्यक सेवांपर्यंत पोहोच सुलभ झाली आहे। माननीय मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली MSKVY अंतर्गत राबवण्यात आलेली हा पुढाकार अत्यंत स्तुत्य आहे आणि महाराष्ट्राच्या प्रगतीकडे नेणारा एक मोठा पाऊल आहे। आम्ही लवकरच उर्वरित प्रकल्प कार्यान्वित करण्याचा प्रयत्न करत असून राज्याच्या विकासात अधिक योगदान देण्याचा आमचा निर्धार आहे। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमुळे रोजगार निर्मिती झाली आणि आता संचलनासाठीही कामगारांना रोजगार मिळाला आहे। पहिल्या त्यावेळेला आपल्याला 4 तास दिवसा मिळायचं, 4 दिवस आणि 3 दिवस रात्रीच मिळायचं। आणि आता आपलं सोलर आल्यामुळे त्यावेळेला जरा आपल्याला चांगलं झाले। आपल्याला आता दिवसा लाईट मिळते 8 तास, रात्रीचं लाईट बंद झाले, त्याच्यामुळे शेती पंप वगैरे व्यवस्थित चालते, तर सगळं चांगल्या पद्धतीत चाललंय होता। त्याचा आपल्याला कंटिन्यू लाईट भेटते ना, रात्री लाईट पाणी वगैरे सोडायचं काय अडचण नाही होता, दिवसा लाईट चालू आहे।
सौर ऊर्जामुळे पहिले सारखे वीज जायचे, आता सध्या काही प्रॉब्लेम होत नाही आणि स्वयंपाक करताना लाईटीचा वगैरे उपयोग होतोय आता सध्या. आणि टीव्ही सुद्धा पण पाहायला येते आणि मुलं टीव्ही बघून पण मस्त एन्जॉय करते ते. हे सौर ऊर्जामुळं हे कंटिन्यू लाईट आता चालूच आहे. मी हे व्यवसाय शिलाई मशीनचं मेकॅनिक मशीन शिवाय करते आणि त्याच्यामुळे कंटिन्यू हे कधी पण आपल्याला शिवता येते. माझं घर व्यवसाय हे चांगले चालले. सौर ऊर्जामुळे आमच्या गावाला भरपूर फायदा मिळाला. दिवसा लाईट मिळते, 8 तास मिळू दे 10 तास मिळू दे, दिवसा मिळते. रात्री काय त्रास होत होतं ते आता त्रास होत नाही आणि प्रत्येक शेतकऱ्याला दिवसामुळे काय इतर त्रास होत नाही. एनी टाइम ते लाईट असते, काय या करत नाही. ह्याच्यामुळे आमचं गाव सुजलाम सफल होईल आणि ह्याच्यामुळे ही सौर ऊर्जामुळे आमच्या गावाला चांगलं झालंय. त्याबद्दल बसरी गावच्या वतीने आवाजा कंपनी आणि मुख्यमंत्री सौर ऊर्जा या प्रकल्पाला आम्ही आभार आहे. धन्यवाद. तर आज आपल्या सोबत आहेत बोरगाव गावच्या लोकनियुक्त सरपंच मिस स्मिताताई पाटील. नमस्कार तुमचं. तर आवाजाचं हे जे सौर ऊर्जेचा प्रकल्प आपल्या गावामध्ये आलेला आहे, तर त्याबद्दल तुम्हाला कसं वाटतंय? मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 मध्ये आम्हाला आमच्या गावामध्ये असा फायदा झालाय की आधी वीज पुरवठा व्यवस्थित होत नव्हता गावामध्ये. आता वीज पुरवठा छान प्रकारे म्हणजे सर्वांनाच वीज व्यवस्थित पोचल्यामुळे शेतामध्ये जे शेतकऱ्यांना पाणी पाजताना वगैरे सारखी लाईट जायची यायची, त्याच्यामुळे शेतकऱ्यांना खूप प्रॉब्लेम व्हायचा. रात्री लोडशेडिंगमुळे लाईट जायची, लाईट नसायची, मग शेतकऱ्यांना सारखं लाईट ये जामुळं त्यांना सारखं शेतात जाय करायला लागायचं. आता काय झालं की आता ह्या प्रकल्पामुळं आमच्या गावामध्ये लोडशेडिंग नसल्यामुळं खूप शेतकऱ्यांना फायदा झालाय आणि गृहिणींना पण भरपूर फायदा झालाय. म्हणजे घरी बसून ज्या काम करतात वगैरे म्हणजे लाईटीवरती मिशनीवरती त्यांच्यासाठी पण खूप फायदा झालाय. म्हणजे गावाला खूप छान प्रकारे सौर ऊर्जेचा फायदा झाला. नक्कीच. आणि जसं तुम्ही सांगितलं ताई की आवाजाचं हे सौर ऊर्जेचं जे मोठं प्रकल्प आहे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीच्या अंतर्गत, ऑफकोर्स हे पूर्ण महाराष्ट्रात आणि जसं आपण बघितलं बोरगावात तर ह्याचा फार मोठा इम्पॅक्ट झालेला आहे. तर त्यावरती एक शेवटचा प्रश्न विचारतो, त्यामध्ये आपलं पूर्ण असं मनोगत काय आहे आवाजाच्या सौर ऊर्जे प्रकल्पाबाबत? काय तुमचं एक ओव्हरऑल मनोगत आहे की तुम्ही एक गावाच्या वतीने एक सांगू शकता? इकडे गावाच्या वतीने सांगायचं झालं तरी आमच्या गावामध्ये 3,500 लोकसंख्या आहे गावची. तर आमच्या सर्वच लोकांना म्हणजे सर्वांनाच सौर ऊर्जेचा खूप फायदा झालाय. सौर ऊर्जेचे बल्ब वगैरे म्हणजे लाईट असली नसली तरी बल्ब वगैरे सौर ऊर्जेचा लाईट पावसामुळे प्रॉब्लेम होऊ शकतोय, तर असा काहीच प्रॉब्लेम येत नाही. आता सौर ऊर्जेमुळे सगळं सोपं झालेलं आहे. मुलांना, महिलांना, माणसांना, गावातल्या सर्वांनाच खूप छान त्याचा फायदा झालेला आहे. एवढं सांगू शकते मी. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना ही केवळ सौर ऊर्जा योजना नाही, ही एक अशी क्रांती आहे जी जीवन उजळवते. कमी ऊर्जा खर्च, वाढलेली उत्पादकता आणि नवीन उत्पन्न संधीमुळे ग्रामीण समुदाय उज्ज्वल स्वावलंबी भविष्याकडे वाटचाल करीत आहे. सूर्यापासून मातीपर्यंत, ग्रीड पासून जमिनीपर्यंत आवाडा आजचे रूपांतर उज्ज्वल उद्याच्या आधारामध्ये करत आहे.